नमस्कार मैत्रिणींनो, मी आता ही भगर घेतलेली आहे. मोठी वाटी भरून भगर घेतली आहे आणि छोटी वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे. बघा, मी पुढे दाखवतच आहे. ही मोठी वाटी आहे, तर ही मी भगर घेतलेली आहे आणि ही छोटी वाटी आहे ती साबुदाणा घेतलेला आहे. तर आपण आधी अर्धा ते 1 तास आधी हा भिजत टाकलेला आहे. बे छान असा 1 तासानंतर भिजून गेलेला आहे साबुदाणा आणि भगर. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आज आपण एकादशी स्पेशल जे आहे एकादशी लागतं त्याच्यासाठी आपण हे करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण भगरीचे थालीपीठ करणार, भगरीचे धिंडरे किंवा थालीपीठ किंवा डोसे असं करणार आहोत. तर या ठिकाणी थोड्याशा मिरच्या टाकलेल्या आहेत. ते सगळं आपण जे साहित्य अर्धा ते 1 तास भिजत ठेवलेलं होतं ते सगळं मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघा, मी तुम्हाला दाखवत आहे. ही बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि अशी थोडीशी पातळ करायची आहे. ती आपली पूर्ण अशी तयार करून झाली. मला थोडं वाटलं घट्ट, तर थोडंसं पाणी टाकलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही जी आहे भगर आणि साबुदाणा. तर साबुदाणा अगदी थोडा घेतला तरी चालतो, भगर जास्त घेतली तरी चालेल. तर असं थोडंसं वाटलं मला घट्ट आहे, तर मग मी थोडं आणखीन ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि थोडं पातळ करून घेतलं की आपल्याला जे भगरीचे धिंडरे करता येण्यासारखे आले पाहिजे. तर असं करून घेतलेलं आहे आणि इथे छान तवा तापू दिलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल किंवा पाणी शिंपडून बघितलं आणि तवा तापला. असा मस्त फुल गॅसवर तवा छान असा तापू द्यायचा आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपण हे असं पळीच्या साहाय्याने असं हे छोटंसं आधी मी करून बघितलं की असं छान असं हे धिंडरं तयार केलेलं आहे किंवा डोसा तयार केलेला आहे आपण या ठिकाणी. बघा, अशा पद्धतीने आपण इथे असा हा डोसा तयार केलेला आहे. बघा, असा छान असा हा आपला डोसा तयार झालेला आहे आणि काय 1 तास आधीच भिजवलेलं होतं. तर त्याच्यात बघा इथे भगरीचा आणि थोडासा साबुदाणा आपण थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि त्याचा असा छान हे वरती थोडंसं पांढरं थर येऊन जातो आणि तो आपण थोडंसं तेल वगैरे लावलं तर अगदी तेलाचा कमी वापर केलेला आहे आणि छान असं हे भगरीचं धिंडरं किंवा भगरीचं थालीपीठ म्हणता येईल किंवा असं केलेलं आहे आपण. बघा, छान असं तयार झालेले आहे. मी तुम्हाला एक तयार करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण रेसिपी बघा. आपण जे साकरू आहे, तर त्याचीसुद्धा भाजी करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मी हे शेंगदाणे अर्धा ते 1 तास भिजत ठेवलेले होते, ओले शेंगदाणे, आणि ते असे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत कारण आपण त्याची चटणी करणार आहोत. तर हे मिक्सरमध्ये टाकलेले आहेत. स्वच्छ असे हे पाण्यात 10-12 म्हणजे 15 ते 20 मिनटं असे शेंगदाणे भिजवून ठेवलेले आहेत. जर अशी शेंगदाणे जर आपण थोडेसे पाण्यात भिजवून ठेवले तर चटणी अगदी. आणि थोडीशी मिरची टाकलेली आहे. या ठिकाणी मिरची घेतलेली आहे आणि आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरमधून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी त्याला आपण त्याची चटणी बघा मिक्सरमधून थोडंसं वाटलं तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकून आणि आपण परत एकदा. तर ह्या ठिकाणी मी गॅसवर एक थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहोत. तर जिरं टाकलेलं होतं आणि जिरं माझं जास्त तापलं गेल्यामुळे मी पटकन तुम्हाला जे आपण मिक्सरमधून दळलेलं होतं तर शेंगदाण्याचं आणि मिरचीचं ते आपण इथे टाकले आणि हे अशी पातळ आमटी करून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे आमटी तयार झालेली आहे. आपल्याला अगदी छान लागते आणि आपण काहीच नाही. तुम्ही जर जिरं खात नसाल तर जिरं नाही टाकलं तर ह्या ठिकाणी बघा भगरीची आमटी आणि अशा पद्धतीने धिंडे तयार केलेले आहे. ते थोडं एका साईडला आपण तेलाचा वापर कमी केल्यामुळे ते पांढरं दिसत आहे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे छान असे हे धिंडे तयार केले किंवा असं छान तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे इथे हे रताळे होते. तर रताळे आपण इथे ते पण. तर इथे शेंगदाणेसुद्धा मी माझ्या आधीच्या रेसिपीसाठी शेंगदाणे ठेवलेले होते आणि ते तर इथे रताळे आपण असे अर्धा ते 1 तास असे पाण्यात बुडवून ठेवले कारण त्यांना खूप मातीमध्ये ही रताळे जे असतात ते मातीमध्ये आलेले असतात आणि त्यांना खूप माती असते. त्यामुळे 10 ते 15 मिनटं असं पाण्यात भिजवून ठेवावे. भिजवल्यानंतर 2-3 पाण्याने ते स्वच्छ धुवावे. बघा,
आणि त्याच्यावरची अशी साल काढून घ्यावी. साल काढल्यानंतर आपण हे मागचं पुढचं जे काळं झालेलं आहे ते सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे. आणि आपली जी वेफर्सची किसणी असते तिच्याने आपण हे किसून घेतले आहे. आपण आज रताळे किंवा साकरू त्याची भाजी करणार आहोत. अगदी छान अशी खूप सुंदर लागते आणि चविष्ट लागते. खूप छान असं हे एकादशी स्पेशल आहे आपल्याकडे. साबुदाणा खूप जणांना जड पडतो, साबुदाणा खूप खायला जड असतो, त्याच्यामुळे आपण ह्या अशा पद्धतीने, तर इथे थोडेसे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि थोडे शेंगदाणे टाकले. आता छान असे हे खरपूस शेंगदाणे आपण इथे तळून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण इथे शेंगदाणे कढईत टाकलेले आहेत आणि खरपूस असे तळून घेणार आहोत. इथे मिरच्या चिरून ठेवलेल्या आहेत आणि हे तळलेले शेंगदाणे आपण एका बाजूला डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपली ही अशी उभी चिरून अशी मिरची टाकलेली आहे आणि ती छान अशी आपण तेलामध्ये परतू देणार आहोत. अशी मिरची छान अशी तेलात परतली की आपण जे रताळे होते तर ते आपण जे तिच्या स्लायडिंग करून ठेवलेल्या होत्या त्या अशा बारीक त्या अशा आपण त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि त्याच्यात जितकं पाणी त्याच्याबरोबर जेवढं पाणी आहे त्याच्यातच आपण ते शिजू देणार आहोत. खूप सुंदर लागतात. ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी असं ह्या पद्धतीने जर करून खाल्लं उपवासाच्या दिवशी त्यांची शुगरही वाढणार नाही आणि गोड खाण्यापेक्षा असं छान असं हे आपण रताळ्याचं भाजी केलेली आहे म्हणता येईल, याला भाजी म्हणता येईल किंवा रताळ्याची रेसिपी म्हणता येईल. खूप सुंदर. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असं छान असं हे रताळ्याची भाजी आणि भगरीचे थालीपीठ किंवा भगरीचे आपण डोसे म्हणता येईल आणि चटणी असं खूप छान असं हे कॉम्बिनेशन आणि खूप चविष्ट आहे, स्वादिष्ट आहे, खायला खूप रुचकर लागणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. असे मी नवनवीन व्हिडिओ नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न असते. आणि इथे ही भाजी थोडीशी आपण 5-1 मिनटं अशीच ती थोडीशी शिजू देणार आहोत आणि पटकन शिजून होते आणि अगदी स्वादिष्ट लागते, खायला खूप सुंदर लागतात. रताळ्याची थोडी चव जी असते त्याच्यात तर त्याची चव थोडीशी गोडसर असते, त्याच्यामुळे खूप सुंदर लागतं. आपण फक्त त्याच्यात मीठ टाकलं, मिरची टाकली आणि शेंगदाणे टाकले, जिरं टाकलं. तर तुम्ही जिरं खात नसाल तर जिरं नाही टाकलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपण ही रताळ्याची भाजी केलेली आहे छान अशी. किंवा तुम्हाला नुसतं असं खातासुद्धा येईल अशी स्वादिष्ट अशी ही आपली एकादशी डिश तयार झालेली आहे. कसं वाटला माझा व्हिडिओ तुम्ही जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अगदी सोप्या पद्धतीच्या मी ह्या रेसिपी दाखवलेल्या आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. स्वादिष्ट अशी ही एकादशीची डिश आपली कशी वाटली ती जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.